नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी पावसाळा स्पेशल खमंग झणझणीत भजीची रेसिपी घेऊन आलेली आहे. बाहेर मस्त पाऊस पडायला लागला की आपल्याला आठवण येते ती गरम गरम भजीची. हो, पण आजची ही भजी कांदा किंवा बटाट्याची नसून खमंग मसाला भरलेल्या हिरव्या मिरचीची आहे. आजची ही भजी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. चला तर मग भरलेली हिरव्या मिरचीची भजी करायला सुरुवात करूयात. इथे मी 11 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. भजी करायच्या अगोदर मिरच्या स्वच्छ धुवून किचन टॉवेलने कोरड्या करून घ्यायच्या आहेत. मिरचींची देठं तशीच ठेवायची आहेत कारण भजी दिसायला छान दिसतात. मिरचीला एका बाजूने सुरीने उभी चीर द्यायची आहे आणि तिचा तिखटपणा कमी व्हावा म्हणून तिच्यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. मिरचीमध्ये भरण्यासाठी सुका मसाला तयार करूयात. मसाला करण्यासाठी इथे मी 4 चमचे भाजकी डाळ, 1 चमचा धने, 1 चमचा तीळ घेऊया. गॅसच्या मंद आचेवर आता हे न करपता छान भाजून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. त्यातच अर्धा चमचा ओवा, 1 चमचा सुक्या खोबऱ्याचे काप, पाव चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि थोडा लिंबूचा रस घालूया. आता याची जास्त पावडर न करता भरड राहील असंच वाटून घेऊया. वाटलेला हा मसाला एका ताटामध्ये काढून घेऊयात. भरलेल्या हिरवी मिरचीची भजी करण्यासाठी मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला साधारण 1 चमचा मिरचीमध्ये या पद्धतीने भरून घेऊया आणि मसाला तसाच राहावा म्हणून हलकंसं दाबून घेऊया. याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. मिरचीमध्ये मसाला भरून झालेला आहे. आता आपण भजी करण्यासाठी पीठ भिजवायला घेऊया. एका भांड्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ, पाव वाटी तांदळाचं पीठ, पाव चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, पाव चमचा जिरे घालूया. कोरडेच आता मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ छान भिजवून घेऊया. पीठ भिजवत असताना पिठामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. भजीसाठी हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ भिजवायचं नाही आहे. भजी करण्यासाठी पीठ छान भिजवून झालेलं आहे. सगळ्यात शेवटी आपण चिमूटभर बेकिंग सोडा घालूया. मिक्स करून घेऊया. गॅसच्या मध्यम आचेवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात. आता भरलेली 1 हिरवी मिरची घेऊन पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घेऊया आणि तेलामध्ये अलगद सोडूया. याच पद्धतीने आपण पिठामध्ये मिरची बुडवून तेलामध्ये सोडायची आहे. गॅसच्या मध्यम आचेवर भजी तळून घेऊयात. 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर भजी अलटून पलटून घेऊयात. असं आपण सर्व बाजूने भजीला सोनेरी रंग येईपर्यंत करणार आहोत. 4 ते 5 मिनिटे झाल्यानंतर भजीला हलका सोनेरी रंग आलेला आहे. जास्तीचं तेल निघण्यासाठी भजी टिश्यू पेपरवर काढूयात. याच पद्धतीने भरलेली मिरची पिठामध्ये बुडवून तळून घ्यायची आहेत. गरमागरम भरलेल्या हिरव्या मिरचीची भजी टोमॅटो सॉससोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. अशी भजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.